म्हणजे विदर्भातलं चित्र थोडंसं वेगळं आहे. काँग्रेस भाजप असा तिकडे राहिला आहे. म्हणजे तो कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला, आता भाजपनं त्यावर आपलं वर्चस्व स्थापन केलं. काय नेमकं आत्ताचं विदर्भाचं चित्र काय दिसतंय? गेल्या वेळी फक्त चंद्रपूरची जागा सोडली तर सगळ्या 9चे 9 10पैकी 9 जागा ह्या भाजप शिवसेनेकडे होत्या. यावेळी मात्र चित्र पालटताना दिसतंय. महाविकास आघाडीचे 7 ठिकाणी विजय होताना दिसतं, म्हणजे आघाडीवर आहेत, तर 3 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे, NDAचे उमेदवार आघाडीवर आहेत. याच्यामध्ये आपण बघितलं की ग्रामीण भागातली नाराजी असेल, 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असेल, हे मुद्दे तर होतेच, परंतु यावेळेस काँग्रेसच्या जागा तिकीट वाटपात मात्र काँग्रेसनं शहाणपण केल्यासारखं दिसत होतं. त्याचं कारण उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की गडचिरोलीमधली तिकीट हे विजय वडेट्टीवार यांच्या चॉईसचं होतं. भंडाराचं उमेदवारी ही नाना पटोले यांच्या चॉईसची होती. पुन्हा रामटेकची ही तिथले मंत्री त्यांच्या चॉईसची होती. पुन्हा अमरावतीची ही यशोमती ठाकूरांच्या. तर हे जरा काँग्रेसचं नेहमी कसं होतं की स्थानिक पातळीवरून केल्यानंतर उलटा उमेदवार दिला जातो साधारणपणे बऱ्याच ठिकाणी. तर यावेळेस तसं झालं नाही. स्थानिक लोकांचं ऐकलेलं आहे आणि त्याचाही फायदा त्यांना तिथे झालेला दिसून येतोय. म्हणजे थोडक्यात गडचिरोलीच्या आसपासच्या पट्ट्यात मोठी बंडखोरी झालेली होती. अनेक नेते नाराज होते. किरसाने यांच्या उमेदवारीवरनं बरीचशी नाराजी समोर आलेली होती. अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. त्या काही याचा परिणाम झालेला दिसत नाहीये. म्हणजे काँग्रेसनं तिथे एकदिलानं मवियानं एकदिलानं काम केलं, त्याचाच हा परिणाम नाही. एकदिलानं काम केलंच आणि खरं तर किरसान हे अत्यंत नवखे उमेदवार होते, परंतु वडेट्टीवारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली होती आणि त्याचा फायदा त्यांना गडचिरोलीमध्ये होताना दिसून येतो. आपण महत्त्वाची सगळे अपडेट असेच पाहत राहणार आहोत. एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मगाशी बोलत होतात तो म्हणजे स्ट्राईक रेट बद्दलचा होता. स्ट्राईक रेट थोडंसं अगदी पटकन सांगू शकाल कशा प्रकारचा हा स्ट्राईक रेट राहिलेला आहे मवियाचा आणि महायुतीचा? हां, भाजपनं 28 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 11च ठिकाणी त्यांना 11 ते 12 ठिकाणीच म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा फक्त 40% आहे. शिवसेनेनं म्हणजे शिंदे शिवसेनेनं 15 जागा लढवल्या होत्या, त्यांना 6च आघाडीवर आहेत. आता सध्या तरी त्यांचा स्ट्राईक रेट 40च आहे. अजित पवारांनी तर 4 जागा लढवल्या आणि त्यांची एकच ठिकाणी म्हणजे फक्त 25% स्ट्राईक रेट आहे. याच्या उलट परिस्थिती मवियामध्ये आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 22 लढवल्या, त्यांच्या 10-11 आघाडीवर आहेत, 55% आहे. काँग्रेसचा 17 होत्या, 11 ठिकाणी त्यांच्या आघाडीवर आहेत, 70% स्ट्राईक रेट आहे. परंतु सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट हा शरद पवारांचा आहे. 10 जागा लढवल्या त्यांनी आणि तब्बल 8 ठिकाणी ते आघाडीवर आहेत. 80% स्ट्राईक रेट शरद पवारांचा आहे. वेराज अजित पवारांचा मात्र फक्त 25% स्ट्राईक रेट. नक्कीच अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मला एक महत्त्वाचं विचारायचं आहे. मगाचपासून आपण जे आकडे पाहतोय इंडिया असेल किंवा इंडिया आघाडी असेल ते 290-220च्या आसपास आहेत. म्हणजे याचा अर्थ एक साधारणतः कल स्पष्ट झालेला आहे. मगाशी आपण एक महत्त्वाची अपडेट पाहिलेली होती की TDP आणि नितीश कुमार यांना पुन्हा एकदा साथ. याचा अर्थ तर पुढची जुळवाजुळव सुरू झालेली आहे असं म्हणायचं का? आणि जो 400 पारचा नारा देण्यात आलेला होता जो नंतर कुठे पुढच्या प्रचारात आपण ऐकला नाही कधीच भाजपकडून, तसं काही होताना दिसत नाही. मी पुन्हा येते धनंजय सरांकडे. तुमच्याकडे एक महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. काय आहे ही महत्त्वाची अपडेट? लोकसभा निवडणुकीसंदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट आत्ता आपण झी24 तासवर पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्याच आघाड्यांचं चित्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रशांत पडोळे, आत्ताच आपण चर्चा केलेली होती. भंडारा गोंदियातून भाजपचे सुनील मेंढे पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे 317 मतांनी आघाडीवर आहेत. इथे काटेकी टक्कर आहे. मात्र आपण मगाशी जसं म्हटलेलं होतं तसं की काँग्रेसनं जे अनेक ठिकाणी उमेदवार दिलेले होते त्याच्या मागचा त्यांचा विचार त्या ठिकाणच्या नेत्याच्यावर विश्वास ठेवून ते दिलेले होते. प्रशांत पडोळे बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे आघाडीवर आहेत. 17,000 मतांचं लीड त्यांना आहे आणि त्यामुळे जाधवांच्या कार्यालयाबाहेर त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. मवियाचे खेडेकर आणि तुपकर या ठिकाणीहून पिछाडीवर आहेत. बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आघाडीवर आहेत. त्यांना 17,000चं लीड मिळालेलं आहे जाधवांच्या कार्यालयाबाहेर. त्यामुळेच कार्यकर्ते मोठा जल्लोष करताना दिसत आहेत. इथले खेडेकर आणि अपक्ष उमेदवार असलेले तुपकर हे दोघंही पिछाडीवर आहेत. खरं तर इथली ही एक लढत सुद्धा अशीच होती, शिवसेना विरुद्ध शिवसेना. मात्र या ठिकाणी प्रतापराव जाधव जे तिथले खासदार आहेत ते आत्ता आघाडी घेताना दिसत आहेत. सोलापुरात भाजपचे राम सातपुते पिछाडीवर आहेत. मगाशी ते आघाडीवर होते आणि आता प्रणिती शिंदे तिथे 5,180 मतांनी आघाडीवर आहेत. प्रणिती शिंदेंना 2,45,000च्या वर त्यांना मतं मिळालेली आहेत. राम सातपुते जे मगाशच्या फेरीमध्ये आघाडीवर होते ते आता पिछाडीवर पडलेले आहेत. 5,180 मतांनी आघाडी प्रणिती शिंदेंना मिळालेली आहे.
काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर आहेत. अकोल्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत आणि भाजपचे अनुप धोत्रे हे पिछाडीवर आहेत. अकोल्यातली ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. तिथले विद्यमान खासदार धोत्रे मात्र यावेळेला त्यांच्या पुत्राला उमेदवारी देण्यात आलेली होती. अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती.